हॅलो स्टुडंट, दिस इज मोरेश्वरी हिअर. ठीक आहे. आपण साधारणतः जो काही आपला लेसन आहे द कॉप अँड द अँथम याचा आज आपण फोर्थ पार्ट जो आहे तो बघणार आहोत. यापूर्वी मी ह्या लेसनचे 3 पार्ट जे आहेत ते काय केले, अपलोड केलेले आहेत. म्हणून ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी कृपा करून चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जे आहे ते क्लिक करा, जेणेकरून नवीन जो काही व्हिडिओ अपलोड केला जाईल त्याची नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला वेळेत मिळेल. ठीक आहे. So let's start the lesson. Let's see. At the length, परत एकदा सांगतो की साधारणतः मागचा पार्ट जो आहे तो आपण दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड डू नथिंग रॉंग इथपर्यंत बघितलाय. आता पुढचा पार्ट जो आहे आपण ॲट लेंथ सोपी रीच इथपासून बघणार आहोत. सो लेट्स सी. ॲट लेंथ सोपी रीच वन ऑफ द अव्हेन्यूज टू द ईस्टवर्ड वेअर द ग्लिटर अँड टर्मॉइल वॉज बट फेट. सांगितलं की सोपी आता जो काही ईस्टकडे म्हणजे साधारणतः जे काही पूर्वेकडे जो काही एक ॲव्हेन्यूज आहे, ॲव्हेन्यूज म्हणजे काय, रस्ता. ठीक आहे. तर त्या रोडवरती किंवा त्या रस्त्यावरती येऊन पोहोचला होता की ज्याचं सगळीकडे झगमगाट होता आणि टर्मॉइल वॉज बट फेंट. आणि टर्मॉइलचं मीन आहे गडबड, म्हणजे गडबड कमी आहे आणि सगळीकडे झगमगाट बघायला मिळतो. त्या रस्त्यावरती तो येऊन पोहोचला होता. ही ड्रॅग हिमसेल्फ टूवर्ड मॉडिसन स्क्वेअर. आणि तो आता स्वतः जो आहे म्हणजे असं म्हटलंय की त्याचे पाय त्याला ड्रॅग म्हणजे ओढत घेऊन चालले कुठं, मॉडिसन स्क्वेअरकडे. ठीक आहे. फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाईव्ह इवन वेन द होम इज अ पार्क बेंच. आणि त्या जो काही पार्क आहे त्याच्यामधला जो काही बेंच आहे, ठीक आहे, तिकडे त्याचे पाय जे आहे त्याला काय करताय, ओढत घेऊन चाललेले, कारण की तो बेंच जो आहे तेच त्याचं काय आहे, घर आहे असं म्हटलंय. बट ऑन अनयुज्युअल क्वाईट कॉर्नर सोपी केम अँड स्टँड स्टील. याने सांगितलंय की जो काही अनयुज्युअल क्वाईट कॉर्नर जे आहे म्हणजे साधारणतः तो जो काही त्याचा कॉर्नर असेल, ठीक आहे, त्या मॉडिसन स्क्वेअर त्या कॉर्नरवरती आल्यानंतर सोपी मात्र थोडासा स्तब्ध झाला, थांबला. ठीक आहे. हेअर वॉज अँड ओल्ड चर्च. तिथं काय एक जुनी चर्च आहे, क्वॅन्ट अँड रॅम्बलिंग अँड गॅबल्ड. तिचं डिस्क्रिप्शन दिलं आहे. ठीक आहे. क्वॅन्ट म्हणजे दिलं बघा अट्रॅक्टिव्ह, एकदम विलक्षण, एकदम सुंदर अशी चर्च आहे. त्याच्यानंतर रॅबलिंग दिलं बघा. सो रॅम्बलिंगचा मीन आहे हिअर स्प्रेडिंग ऑर वाइंडिंग इरेग्युलरी इन द व्हेरियस डिरेक्शन्स. ठीक आहे. म्हणजे साधारणतः रॅम्बलिंगचा मीन जो आहे त्याला म्हटलं जातं आवाढव्य, एक आवाढव्याची आणि एकदम विलक्षण किंवा सुंदर दिसणारी चर्च आहे. अँड गॅबल्ड म्हटलंय, गॅबल्ड म्हणजे निमुळती. ठीक आहे. सो through one violet stained window a soft light glowed where no doubt the organist loitered ओव्हर द कीज. आणि त्यांनी सांगितलं की जी काही जांभळ्या कलरचे जे काही विंडोज आहे त्यातनं एक सॉफ्ट कलरची जी काही लाईट जो आहे म्हणजे थोडासा मंद प्रकाश जो आहे तो काय होत होता, बाहेर येत होता. आणि सांगितलंय की त्यात काही शंका नाही, बहुधा मध्ये एखादा ऑर्गॅनिस्ट जो आहे म्हणजे जो काही ते पियानो वगैरे वाजवतात साधारणतः तो वाजवणारा, सो ऑर्गॅनिस्ट जो आहे तो काय करतोय, कुठलं तरी म्युझिक, कीज म्हटलंय बघा, दॅट द टोन्स. सो कुठलं तरी म्युझिक जो आहे तो काय करतोय, वाजवतोय. पण पुढे कंटिन्यू सांगितलं बघा, मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग सब्बाथ अँथम. आणि जो काही सब्बाथ जो आहे, आता सब्बाथचा मीन दिलाय बघा पुढं, अ डे दॅट द रिलिजियस ऑब्झर्वन्स. ठीक आहे. अँड a day of the religious observance and the abstinence from work kept by Jews and Christian. म्हणजे साधारणतः जे काही शब्द ख्रिश्चन लोक जे असतील किंवा ज्यूज जे असतील ते जे काही शब्द जे आहे म्हणजे साधारणतः तो सेलिब्रेट करतात, तर तो एक धार्मिक कार्यक्रम आहे. त्याच्यासाठी तो काय करत असेल, त्या जे काही म्युझिक आहे किंवा त्या प्रार्थना गीताची काय करत असेल, तयारी करत असेल, त्याचा टोन जे आहे ते काय होत आहे, त्या सोपीला जे आहे ते काय होत आहे, ऐकायला येत आहे. सो फॉर हिअर drifted out Sophie's ears sweet music and that caught and held him transfixed against that convolutions of the iron fences. आणि सांगितलं हे जे काही म्युझिक जे आहे ते काय झाले, सोफीच्या कानाला ऐकायला आलं. म्हणजे काय की सोफीला ऐकायला आले आणि त्याच्यानंतर तो जो आहे जे काही ते आयर्न फेन्सेस आहे, सो कन्व्होल्युशन्स म्हटलंय. कन्व्होल्युशनचं मीन आहे काय म्हणतात त्याला आपण, पीळ पडलेले किंवा वेटोळे वगैरे. सो जे काही पिळदार जे काही तिथं लोखंडी जे काही कुंपण आहे त्याच्याकडेलाच जे आहे तो सोपी काय झालाय, थांबून घेतलाय. ठीक आहे. द मून वॉज अबो फुल अँड रेडियंट. वरती जो आहे पूर्ण चंद्र आहे आणि साधारणतः पूर्ण चंद्र प्रकाश म्हणजे साधारणतः जे काही फुल का म्हटलंय, ती चंद्राची घडी वगैरे असते, चंद्रकला आपण जसं ऐकलंय, सो तसं पूर्ण चंद्रवरती आहे आणि
एकदम त्याचा प्रकाश जो आहे तो काय पडलेला आहे. व्हेकल्स अँड पेडिट्रेन्स वेअर फ्यू, आणि साधारणतः जे काही व्हेकल्स जे असतील किंवा पेडिट्रेन्स म्हणजे पायी चालणारे आहे किंवा काही गाड्या ज्या आहेत त्यांची संख्या मात्र काय आहे, कमी आहे. ठीक आहे. स्पॅरोज ट्विटर स्लिपीली इन द eaves or a little while the scene might have been a country church. चिमण्यांची जी काही चिवचिव चालू आहेत, ईव्ज म्हटले छप्पर, म्हणजे जे काही छप्पर वगैरे आहे त्याच्यामध्ये चिमण्यांची चिवचिव ऐकायला येते. आणि काही वेळानंतर तो जो काही सीन आहे, ते जे काही दृश्य जे आहे ते एकदम गावाकडील कंट्री चर्चयार्ड जे आहे तसं ते होणार आहे. ठीक आहे. अँड द अँथम दॅट द ऑर्गेनिस्ट प्लेअर्ड दॅट सिमेंटेड सोपी टू द आयर्न फेन्सेस, आणि जे काही मध्ये अँथम किंवा जे काही प्रार्थना गीत चालू होतं ते ऐकल्यानंतर सांगितलंय की सिमेंटेड सोपी टू द आयर्न फेन्सेस, त्यामुळं तो सोपी जो आहे तो काय झालाय, एकदम त्या जे काही कुंपण जे आहे, जे लोखंडी कुंपण वगैरे जे आहे तिथं मात्र एकदम तो एकदम सिमेंटेड म्हटलंय, म्हणजे एकदम तो जोडला गेलाय, तिथं एकदम स्तब्ध थांबलाय तो. ठीक आहे. For he had known it well in the days when his life contained such things as mothers and roses and ambitions and friends and that immaculate thoughts and colors. आणि त्याला हे जे काही गीत आहे, हे प्रार्थना गीत, हे त्याला बऱ्याच गोष्टी, म्हणजे कुठल्या गोष्टीपासून माहिती आहे की साधारणतः ह्या गोष्टींची आठवण ते करून देतं, तेव्हापासून माहिती आहे. केव्हापासून? कंटेन्स सच थिंग्स ॲज मदर्स, म्हणजे त्याची आई जे असेल, किंवा रोजेस म्हटलंय गुलाब, ॲम्बिशन्स म्हणजे जे काही आशा आकांक्षा असतील किंवा त्याचे मित्र जे असतील. ठीक आहे. अँड इमॅक्युलेट म्हटले, इमॅक्युलेट थॉट्स म्हटले बघा. इमॅक्युलेट्स म्हणजे काय, दॅट इज परफेक्टली क्लीन अँड टायडी. ठीक आहे. म्हणजे साधारणतः निर्दोष म्हणतात त्याला. सो जे काही निर्दोष त्याचे विचार असतील, ठीक आहे, तेव्हापासून त्याला ह्या गोष्टी ज्या आहेत ते, किंवा तेव्हापासून त्याला हे जे काही सॉन्ग जे आहे ते प्रार्थना गीत त्याला माहिती आहे. ठीक आहे. द कंजंक्शन ऑफ सोपीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड इन्फ्लुएन्सेस अबाउट the old church brought a sudden and wonderful change in his soul. आणि आता सांगितलंय जे काही मिलाफ आहे, कंजक्शन म्हणजे काय, मिलाफ, कसला मिलाफ सांगितलाय, दॅट सोपीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड, म्हणजे साधारणतः सोपीचं जे काही ग्रहण क्षमता जी आहे, म्हणजे रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड, ग्रहण क्षमता, आणि त्याचा जो काही इन्फ्लुएन्स जो आहे, कशाचा इन्फ्लुएन्स, दॅट इज द म्युझिक, किंवा जे काही प्रार्थना गीत जे आहे त्याचा जो काही इन्फ्लुएन्स किंवा प्रभाव जो आहे तो काय झाला आहे की सोपीच्या मनावरती झाला आहे. आणि त्याच्यामुळे सोपीच्या मनामध्ये काय झालं, एक सडन चेंज जो आहे, वंडरफुल चेंज म्हटलं आहे, म्हणजे एक आश्चर्यकारक बदल जो आहे तो त्याच्या मनामध्ये घडून आला आहे. अँड ही विव्ड विथ द रायझिंग हॉरर द पीट इन टू विच ही हॅड टंबल्ड. आणि आता मात्र सांगितलं आहे की तो काय करतोय, साधारणतः ही विव्ड द रायझिंग हॉरर, म्हणजे एकदम भयानक भीती जी आहे ती काय होते आता त्याला मध्ये दिसली, कशाची, द पीट इन टू विच ही हॅड टंबल, की ज्या याच्यामध्ये तो गुरफाटला गेला आहे, ज्या जगामध्ये तो गुरफाटला गेला आहे, तिची एक भयानक भीती जी आहे त्याला काय होती, त्याची जाणीव झाली. ही डिग्रेडेड हीज द डिग्रेडेड डेज, अनवर्दी डिझायर्स, डेड होप्स, रेक फॅकल्टीज अँड बेस्ट मोटिव्स दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स. आणि आता मात्र त्याला ह्या गोष्टींची जाणीव झाली की जे काही डिग्रेडेड डेज आहेत, म्हणजे एकदम वाया गेलेले जे काही दिवस असतील, अनवर्दी डिझायर्स, की ज्या आपल्याला म्हणजे अनवर्दी म्हटलंय, की ज्या नको आहेत, त्या अयोग्य अशा त्या इच्छा असतील, किंवा डेड होप्स असतील, मृत पावलेल्या त्याच्या आशा आकांक्षा असतील, रेक फॅकल्टीज म्हटले. रेक फॅकल्टीज म्हणजे काय, नष्ट झालेल्या जे काही कार्यशक्ती असतील, ह्या सगळ्या ज्या आहेत काय सांगितलं, अँड बेस्ट मोटिव्स दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स. आता याची जी आहे, यांच्या अस्तित्वाची जी आहे त्याला आता काय झाली, ती जाणीव झाली होती, म्हणजे ज्या मार्गावरती किंवा ज्या वाईट गोष्टी जो करत होता, ठीक आहे, साधारणतः त्या गोष्टींची काय झाली होती, त्याला जाणीव झाली. ठीक आहे. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू दिस स्ट्रेंज मूड. आणि अचानक त्याचं जे काही मन जे आहे त्याने काय केलं होतं, एक प्रेरणादायी रिस्पॉन्स जो आहे काय केला होता, एकदम आनंदाने किंवा प्रेरणादायी रिस्पॉन्स जो आहे त्याच्या मनाने काय केला, त्याला दिला होता. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूव हिम बॅटल विथ हिज डिससेपरेट फॅक्ट्स. आणि जे काही स्ट्रॉंग इम्पल्स जे आहे, इम्पल्स हिअर मीन दिला आहे प्रेरणा, इथे इन्स्पायरेशन म्हणून मिनिंग घ्यायचं आपल्याला. जे काही प्रेरणा जी आहे, काय झालं होतं की एक स्ट्रॉंग इम्पल्स जे आहे, म्हणजे एकदम मजबूत अशी प्रेरणा, किंवा चांगली म्हणू शकतो आपण की स्ट्रॉंग. ठीक आहे. की त्याच्यामध्ये एकदम जे काही बॅटल आहे, बॅटल हिअर मीन्स टू फेस. ओके, बॅटल म्हणजे युद्ध करणे असं मीन नाही, तर फेस करणे. आणि जे काही फॅक्ट्स जे आहे त्याच्याशी लढण्यासाठी साधारणतः त्याला एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा जी आहे ती काय झाली होती, मिळाली होती. ही वूड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर अँड वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन.
आणि त्यांनी सांगितलं की त्याला काय करायचं होतं, ज्या काही जगात तो जगत होता त्यातनं त्याला काय होतं, मायरचं मीन दिलं बघा, कॉम्प्लिकेटेड ऑर अनप्लेझंट सिच्युएशन, म्हणजे ज्या काही वाईट गोष्टी ज्या करत होता किंवा ज्या वाईट गोष्टीत तो अडकला होता त्यातनं आता त्याला बाहेर यायचं होतं आणि एक चांगला माणूस काय व्हायचं होतं, बनायचं होतं पुन्हा एकदा. ही वुड कन्क्वेअर द इव्हिल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम, आणि तो काय करणार होता, साधारणतः जे काही इव्हिल जे आहे ती वाईट गोष्टीवरती तो काय करणार, तो विजय मिळवणार होता की ज्याचा गुलाम तो झालेला होता. देअर वॉज टाईम, आणि अजूनही त्याची वेळ गेलेली नव्हती, म्हणजे त्याच्याकडे अजूनही वेळ होता. ही वॉज यंग एट, अजूनही तो तरुण होता. ही वुड दॅट रिसरेक्ट his old eager ambitions and pursue them without faltering, आणि जे काही त्याच्या ओल्ड ॲम्बिशन्स वगैरे आहे, ठीक आहे, जे काही त्याच्या ओल्ड ॲम्बिशन्स आहे त्याला काय करायचं, रिसरेक्टचा मीन आहे परत मिळवणे. मग त्याच्या जे काही आशा आकांक्षा ज्या असतील की ज्या जुन्या आशा आकांक्षा घेऊन तो जगत होता त्या काय करायचं, त्याला परत मिळवायचं होतं. परत त्यांचं काय करायचं, विदाऊट फॅल्टरिंग म्हटलं. फॅल्टरिंगचं मीन आहे न डगमगता, म्हणजे न डगमगता त्याच्या ज्या काही चांगल्या आशा आकांक्षा ज्या असतील त्याचं काय करायचं, त्याला परत एकदा पाठलाग करायचा होता न डगमगता, म्हणजे त्या पूर्ण करायच्या होत्या, ठीक आहे. सो दो सॉलेमन बट स्वीट ऑर्गन नोट्स हॅड सेट अप रेव्होल्युशन इन हिम, आणि जे काही टोन्स किंवा जे काही टोन्स जे आहे साधारणतः जे काही टोन्स त्यांनी काय केले होते, ऐकले होते, तर त्या टोन्सवरनं असं एक रिव्होल्युशन जे आहे, रिव्होल्युशन म्हणजे काय की साधारणतः आपण त्याला क्रांती म्हणू शकतो, त्याच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती जी आहे ती घडून आली होती. सो टुमारो ही वुड गो इन टू द रोरिंग डाऊन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क, आणि उद्या तो काय करणार होता की जे काही रोरिंग डाऊनटाऊन आहे म्हणजे तिकडं गावात जाऊन तो काय करणार, त्यासाठी चांगलं काम बघणार होता. अ फर इम्पोर्टर हॅड ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज अ ड्रायव्हर, जे काही फर इम्पोर्टर आहे, फर म्हणजे काय कातडीचा व्यवसाय करणारे, कातडी. सो त्यांनी त्याला एक ड्रायव्हर म्हणून काय केलं होतं, ऑफर दिली होती कामाची, ठीक आहे. सो ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड, तो आता जगात काहीतरी बनवून दाखवणार होता. ही वुड बी म्हणजे तो काहीतरी चांगलं बनणार होता, पुढे डॅश आहे, ठीक आहे. बट बघा ट्विस्ट आहे, तो काहीतरी चांगलं बनणार होता. अँड सोफी फेल्ट हँड लेड ऑन द, आणि हा विचारात असतानाच काय झालं, सोफीच्या लक्षात आलं की त्याच्या खांद्यावरती जो आहे तो कोणीतरी हात ठेवलेला आहे. ही लुक क्विकली राऊंड इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ पोलिसमन्स, आणि त्यांनी काय केलं, लगेच क्विकली काय केलं, वरती बघितलं, ठीक आहे. पण त्याच्या लक्षात आलं की पोलिसाचा निर्विकार चेहरा त्याच्या समोर आला. म्हणजे काय की तो जो हात ठेवला होता तो काय केला होता, एका पोलिसाने त्याच्या खांद्यावरती हात जो आहे तो काय केला होता, ठेवलेला होता, ठीक आहे. अँड व्हॉट आर डुईंग हिअर अस द ऑफिसर, आणि तो काही पोलीस ऑफिसर आहे त्यांनी विचारलं, अरे तू इथं काय करतोय. नथिंग सेड सोफी, म्हटलं काहीच नाही. देन कम अलॉंग सेड द पोलिसमन, आणि पोलिसमन म्हटलं ठीक आहे तर चल माझ्यासोबत. 3 months on the island, said the magistrate in the police court next morning. आणि पुढच्याच मॉर्निंगने जे काही मॅजिस्ट्रेट म्हणजे जे काही न्यायाधीश जे आहे त्यांनी काय केलं होतं, सोफीला 3 महिन्याची त्या आयलँडवरती जी आहे ती शिक्षा ठोठावली होती, ठीक आहे. सो ॲट द लास्ट काय आहे, लास्ट दॅट इज द ओ हेनरी ट्विस्ट. म्हणजे साधारण त्याच्यामध्ये काय केलं आहे, तो ट्विस्ट आहे. कुठला ट्विस्ट आहे की सोफी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होता किंवा त्याच्यासाठी वेगवेगळे अटेम्प्ट्स त्यांनी केले होते ज्या आयलँडवरती जाण्यासाठी, मात्र त्याच्या जे काही अटेम्प्ट जे आहे ते सक्सेसफुल झाले नव्हते. बट हिअर बघा ॲट लास्ट आता त्यांनी जो क्रिमिनल जे काही रेकॉर्ड आहे किंवा त्याचं क्रिमिनल मॅनर्स किंवा बिहेवियर जो आहे त्यांनी सोडून द्यायचं ठरवलं, तर चांगला माणूस बनण्याचं ठरवलं होतं. तर त्याचंच काय झालं होतं, न सांगता तो काय झाला होता, अरेस्ट झाला होता. सो इट इज अ ओ हेनरी ट्विस्ट, ठीक आहे. सो इथं आपला लेसन संपला आहे. तुम्हाला लेसनच्या संदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, ठीक आहे. सो पूर्ण जे काही 4 पार्ट जे आहे आपल्या लेसनचे ते 4ही पार्ट बघा, त्यावेळेस तुम्हाला लेसन जो आहे तो लक्षात येईल, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.